काँग्रेसचे आमदार अमित देशमुख आपल्या सोबत आहेत, त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत। मला सांगा, महानगरपालिकेची निवडणूक जी आहे ती काँग्रेस मोठ्या ताकदीने लढते आहे, कसा प्रतिसाद मिळतोय? भाजप आणि राष्ट्रवादीला तुम्ही स्पर्धक समजता का? या लातूर शहर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये हा लढा जो आहे काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी यांनी एक सक्षम पर्याय या निवडणुकीमध्ये उभा केला आहे आणि मला खात्री आहे की लातूर शहर महानगरपालिकेमध्ये निर्विवाद बहुमत हे काँग्रेस वंचित बहुजन आघाडीला लाभेल। आपण जर पाहिलं तर गेल्या 24 तासामध्ये जर पाहिलं किंवा 48 तास झाले असतील, भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष जे आहेत ते त्यांनी विलासराव देशमुखांवर एक प्रकारे टीका केली आणि आज मुख्यमंत्री लातूरमध्ये होते, त्यांनी सर्वासर्व केली आणि विलासराव देशमुखांचं जे काही योगदान आहे ते महाराष्ट्राच्या जडणघडण्यामध्ये राहिलेलं आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे। अध्यक्ष वेगळं बोलतात आणि मुख्यमंत्री वेगळं बोलत आहेत, म्हणजे पक्षाने ह्या भाजपनं ठरवून केलेलं असं वाटतं का? मला असं वाटतं भारतीय जनता पक्षाचे प्रांताध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी जे वक्तव्य केलं त्याची आवश्यकता नव्हती आणि म्हणून ते वक्तव्य त्यांनी का केलं हे तेच सांगू शकतील। आणि त्याच्यानंतर त्या वक्तव्याला जो विरोध झाला किंबहुना ज्या भावना लातूरच्या लोकांच्या, मराठवाड्याच्या लोकांच्या किंवा महाराष्ट्राच्या लोकांच्या दुखावल्या, हे जेव्हा त्यांना लक्षात आलं त्याच्यानंतर प्रांताध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी सुद्धा सावरासावर केली आणि दिलगिरी व्यक्त केली आणि मुख्यमंत्र्यांनी सुद्धा लातूरमध्ये येऊन मला असं वाटतं अलीकडं महाराष्ट्रामध्ये महायुतीमध्ये जे सारे चुका करतात त्या चुकांवर पांघरून घालायला मुख्यमंत्री विसरत नाहीत आणि म्हणून तसंच काहीसं याही संदर्भाने घडलं आहे असं मला वाटतं। अनेक योजना किंवा म्हणजे काही लातूरसाठी जे काही निधी आहे ते देण्याचं त्यांनी भाषणामधून त्यांच्या सांगितलं। मला असं वाटतं की आपण हे गेली 10 वर्ष ऐकतोय, म्हणजे मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळाची बैठकसुद्धा लातूर येथे घेतली होती आणि त्या बैठकीमध्ये सुद्धा अनेक आश्वासनं त्यांनी दिली, पण अजूनही लातूरचे लोक त्या आश्वासनाच्या पूर्ततेची वाट पाहत आहेत आणि ते आल्यानंतर काही फार आश्वासक भाष्य त्यांच्या तोंडून निघालं असं मला तरी वाटत नाही। खासदार ओवैसी यांची लातूरमध्ये सभा झाली, त्यांनी एक दावा केलेला आहे की मागच्या विधानसभेला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि आमदार अमित देशमुख यांनी MIMनं कच्चा उमेदवार द्यावा यासाठी संपर्क केला होता असा त्यांनी दावा केलेला आहे ओवैसींनी। मला असं वाटतं त्यात काही फार तथ्य नाही आहे आणि महाराष्ट्रामध्ये MIMचं जे काम पाहतात इम्तियाज जलील, मला असं वाटतं तेच याच्यावर भाष्य करू शकतात आणि ते जे बोललेत त्यात काही फार तथ्य नाही। मला असं वाटतं आता निवडणूक आहे, काहीतरी बोलावं लागतं म्हणून ते बोलले असावेत, या पलीकडं त्याला फार महत्त्व आहे असं मला वाटत नाही। कॅमेरामन विनोद सह महेंद्र जोन, TV9 मराठी, लातूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।